पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने अजित पवार यांचा बालेकिल्ला आज भाजपने उद्ध्वस्त केला। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने आपला झेंडा फडकावला। राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांच्या समावेशामुळे भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देईल असा अंदाज वर्तवला जात होता। मात्र भाजपने हे सर्व अंदाज खोटे ठरवत पिंपरी चिंचवड काबीज केलाय। पिंपरी चिंचवडमध्येही स्वबळावर सत्ता मिळवण्याची भाजपची पहिलीच वेळ आहे। महापौर शकुंतला धराडे, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, आमदार महेश लांडगे यांचे बंधू भैया लांडगे तर सलग 6 वेळा निवडून आलेल्या आर.एस. कुमार यांना पराभवाचा धक्का बसला। भाजपने या महापालिकेवर झेंडा फडकावला असला तरी भाजपलाही मतदारांच्या धक्कातंत्राचा सामना करावाच लागला। भाजपचे लॅपटॉप मॅन अशी ओळख असलेल्या सारंग कामतेकर यांचा सपशेल पराभव झाला। खूप कार्यकर्त्यांच्या गैरसमजामुळे ते आरोप पसरले होते, पण त्याच्यात काही तथ्य नाही। आमचा जो गैरसमज आहे पूर्ण मिटलेला आहे। इथून पुढे अशी घटना घडणार नाही। हा भारतीय जनता पक्षासाठी शुभ संदेशच आहे आणि भारतीय जनता पक्षाची मेजॉरिटी याचीही नांदी आहे। यापासून भारतीय जनता पक्षाच्या मेजॉरिटीला सुरुवात झाली। तर श्रेय भारतीय जनता पार्टीचे आहे। दोन्ही एका विचाराचे आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमचे दोन्ही इच्छुक उमेदवार होते। एक सामंजस्याची भूमिका, ताणतणाव वाढू नये आणि एक दोघांनी एकत्र येऊन पुढे काम करावं अशी सगळ्यांची इच्छा होती आणि त्यात दोघांनी त्याला मनापासून सहकार्य केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।